च्या निकालानंतर राज्यात कुणाची सत्ता येणार यावरनं अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा आंदोलनाची पुढची दिशा आखली आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा समाज सामूहिक आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। सरकार कुणाचंही येऊ दे, मात्र मराठा समाज त्या सरकारला गुडघे टेकायला लावणार असा विश्वासच त्यांनी व्यक्त केलाय। सरकार स्थापनेनंतर सामूहिक उपोषणाची तारीख निश्चित केली जाईल असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। सामूहिक आमरण उपोषण राज्यातले घराघरातले मराठी आंतरवालीत येणार, सामूहिक आमरण उपोषण होणार। देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसत, इतकं मोठं आमरण उपोषण आंतरवालीत होणार आहे। आणि कुठल्याही गावात आमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही, सगळेजण आंतरवालीत येणार। एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरण उपोषण होणार। मराठा आरक्षणासाठी कोणतेही सरकार येऊ दे, मराठा शांत आहे तर शांत आहे। ते जर बिघडलं तर कोणाच्या बापाला भेट नसतो, सरकार फिरकार त्याच्या पुढे काही नाही। एकदा मराठे बसले की सरकार कोणाचं येऊ दे, गुडघ्यावर टिकविलं सरकार म्हणून समजा। तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।